संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अखेर धनंजय मुंडेंचा राजीनामा, पुढील कार्यवाहीसाठी मुंडेंचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द। धनंजय मुंडेंनी नैतिकतेवर राजीनामा दिला। मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। तर राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंचं ट्विट, अजितदादा म्हणतात राजीनामा नैतिकतेमधून तर राजीनामा वैद्यकीय कारणातून दिल्याचा मुंडेंचा दावा। संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो पाहून मन व्यथित, धनंजय मुंडेंच्या ट्विटमध्ये उल्लेख, तर धनंजय मुंडेंना मन आहे का, अंजली दमानी यांची टीका। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचं स्वागत, राजीनामा आधीच व्हायला हवा होता, शपथच झाली नसती तर पुढील गोष्टींना सामोरं जावं लागलं नसतं। मुंडेंच्या राजीनाम्यावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंच्या जागी आता छगन भुजबळ यांची एंट्री सरकारमध्ये होणार अशी चर्चा, मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये चर्चा, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांविरोधात हक्कभंग आणणार, मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती फडणवीसांनी सभागृहात न देता थेट माध्यमांना दिली, काँग्रेस नेते नाना पटोलेंचा आरोप। संतोष देशमुखांना झालेल्या अमानुष मारहाणीचा आणखी एक पुरावा हाती, मारहाण केलेल्या फुटलेल्या पाईपच्या 15 तुकड्यांचा फोटो आरोपपत्रामध्ये। मुंडेंचा फक्त राजीनामा घेऊन चालणार नाही, हत्या प्रकरणातील सर्वांना फाशी झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, भाजप आमदार सुरेश धस आक्रमक। संतोष देशमुखांची हत्या खंडणीमुळेच, खंडणीची एक बैठक सातपुडा बंगल्यावर झाली की नाही याचे उत्तर मुंडेंनी द्यावं, सुरेश धस यांचं आव्हान।